बळ मिळेल, अंगात ताकद येईल, 10 रुपयावाले मराठी होतील, 10-5 रुपये खिशात येतील. मग गुरगुर करणाऱ्याकडे बघू ना, मग गुरगुरच करू त्यांना. ते गुरगुर का करतात हे समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून संयम धरा म्हणतो. त्यांना आरक्षण मिळालं, सगळ्या योजना मिळाल्या, सगळं फुकट खायला मिळत आहे. मागं वळून बघायचं काम नाही राहिलं, भ्यायचं काम नाही ना. आपल्याला सगळ्याच गोष्टी हातावर करायच्या तर कष्टावर करायच्या. मागं वळून नाही बघावं तर त्याची नुसती बरोबरी करायला जावा, आपण आणखीन संकटात जातो. आधी मिळून घेऊ, त्यावर संयम धरू. एकदा आपल्या सगळं पदरात पडलं की पहिला नंबर गुरगुर करणारा चालव. तो नंबर लागेलच, म्हणजे गुरगुर करणाऱ्यांचा. मनोजराव कोणाचं नाव घेत नाही, मी सुद्धा घेणार नाही, कारण शेवटी महाराष्ट्रातली शांतता ही संयमानंच. आणि या संपूर्ण आंदोलनाचं संपूर्ण जेव्हाही मी बोललो तेव्हा त्याचं वैशिष्ट्य, त्याचं सर्वात मोठं बळ सांगितलं, शांतता